शेतकऱ्यांनो, मक्का 800 रुपये क्विंटल दराने विकायला तयार राहा. राहुल देशमुख यांचा इशारा. देशातील शेतकऱ्यांच्या आर्थिक दृष्टी उद्ध्वस्त करणारा भारत अमेरिकी कृषी करार तत्काळ रद्द करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी जालना जिल्हा युवा काँग्रेसच्या वतीने एक दिवसीय सत्याग्रह आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सकाळी 11 वाजता जालना येथील शासकीय विश्रामगृहात नवयुक्त प्रभारी व पदाधिकाऱ्यांच्या सत्कार तसेच महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यानंतर दुपारी 1 वाजता जिल्हा अधिकाऱ्यांसमोर सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. भारत आणि अमेरिकेतील शेती उत्पादन खर्चातील मोठा फरक लक्षात घेत भविष्यात मक्का पिकाचे दर 800 रुपये प्रति क्विंटल घसरण्याची शक्यता नकारता येत नाही. अशा परिस्थितीत भारतीय शेतकऱ्यावर गंभीर आर्थिक परिणाम होऊ शकतो, असा इशारा जिल्हा युवा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल देशमुख यांनी दिली. शेतकऱ्यांना येणाऱ्या संकटाची जाणीव ठेवून मक्का 800 रुपये क्विंटल दराने विकण्याच्या मानसिकता तयार ठेवावी, अन्यथा या अन्यायकारक कराराविरोधात तीव्र आंदोलन उभारावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. तसेच शेतकरी हिताच्या या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर केंद्र सरकारने तत्काळ निर्णय घेऊन हा करार रद्द करावे, अशी मागणी त्यांनी केली. या प्रसंगी युवा काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आमिर अब्दुल सलीम, सरचिटणीस विश्वदीप पाटोळे, मोहित जाधव, रऊफ परसुवाले, बदर चौस, शेख शकील, शेख इम्रान, विधानसभा अध्यक्ष वसीम शेख, वसीम जागीरदार, आकाश भोपळे, चैतन्य जय भैया, जावेद शेख, जुनेद शेख, राजीव जय बहार, निलेश दडे, मोटेबा जाधव आदी उपस्थित होते. सत्याग्रह म्हणून सत्याग्रह देशभर युवक काँग्रेसच्या माध्यमातून चालू आहे. भारत अमेरिका जो व्यापारी करार झाला, यामध्ये नाव त्याला गोंदस अशा प्रकारचं व्यापारी कराराचं देण्यात आलं. परंतु मागं सरकारनं जे मोठ्या मोठ्या व्यापाऱ्यांच्या घशात शेतकऱ्यांच्या जमिनी घालायचा जो डाव आखला होता आणि शेतकरी कायदे जे आणले होते, 3 काळे शेतकरी कायदे, ही त्याचीच एक दुसरी कॉपी आहे असं राहुल गांधीजींनी सांगितलं. आणि तो कायदा वाचल्याच्या नंतर सुद्धा आपल्या लक्षात येतं की तो कायदा अशाच प्रकारचा आहे, शेतकऱ्यांना मातीत घालणारा आहे. आणि 3 काळ्या कायद्याचा दुसरा पार्ट हा US अमेरिका ट्रीटीला आहे. शेतकऱ्यांच्या त्याच्या संरक्षणार्थ युवक काँग्रेस सदैव तत्पर आहे. राहुल गांधींच्या आदेशावरून युवक काँग्रेस रस्त्यावर उतरलेली आहे, हे सगळा प्रकार थांबवण्यासाठी उतरलेली. आम्ही दिल्लीतल्या युवक काँग्रेसनं आंतरराष्ट्रीय जो हे झाला होता इव्हेंट, तिथं सुद्धा विरोध केला होता. अन्यायकारकरित्या आमच्या अध्यक्षांना त्याच्यात अटक करण्यात आली. परंतु शेतकऱ्यांचा आवाज जिवंत राहावा यासाठी युवक काँग्रेस सरकारला न घाबरता रस्त्यावर राहणार आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणार. काय नाव आपलं? राहुल देशमुख.